नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केट फर्स्ट हाफमध्ये कन्सोलेशन होतं. सेकंड हाफमध्ये मार्केटने एक प्राइस ॲक्शन करून काहीसा निगेटिव्ह मोमेंटम दाखवलेला आहे. आज जर बघितलं तर एक्सपायरी होते आणि एक्सपायरीमध्ये जर बघितलं तर इतकासा स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेला नाही. आणि इंडिया विक्स जर बघितलं तर साधारण 5% निगेटिव्ह झालेला आहे. आता उद्या जर बघितलं तर 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे बुधवारचा. आणि आजच्या दिवशी बऱ्यापैकी मार्केटने कन्सोलिडेशन केले. आता ओव्हरऑल मार्केटमध्ये स्ट्रक्चर काय बनतंय, प्राइस ॲक्शन काय बनते उद्याच्यासाठी, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, डिमांड सप्लाय काय बनतंय, ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, याचं सविस्तर अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. आता मार्केट जर बघितलं तर तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आपण बघितलं होतं की या लेवलवरती काय होतं, रेजिस्टन्स लेवल होता. या लेवलवरती काय होता, सपोर्ट लेवल होता. इकडनं काय होतं, मार्केटमध्ये डिमांड होत होती, मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम होता. इकडनं काय झालं होतं, मार्केटमध्ये एक सप्लाय झोन झाला होता, मार्केटने इकडनं निगेटिव्ह मोमेंटम झालं होतं. मार्केटनी कालच्या दिवशी एक रिकव्हरी दाखवली. बघितलं तर रिकव्हरी वन डायरेक्शन मध्ये होते. मार्केट आज ओपनिंगमध्ये गॅप अप ओपन होऊन छोटासा बुलिश मोमेंटम दाखवला. तिकडे कन्सोलिडेशन केलं आणि जिकडनं सप्लाय झोन होता, जिकडनं सेलिंग प्रेशर होता, तिकडे मार्केटने एक या पद्धतीने चॅनल क्रिएट केला, ट्रेंड लाईन क्रिएट केली आणि तिकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. ओके. तर इकडे जर बघितलं तर इकडे आपल्याला मार्केटने काय दाखवलं की डिमांड झोनवरनं बुलिश मोमेंटम, डिमांड झोनवरनं बुलिश मोमेंटम आणि सप्लाय झोनवरनं म्हणजे सप्लाय झोनवरनं सेलिंग, सप्लाय झोनवरनं सेलिंग, अशा पद्धतीने काहीसं मार्केटमध्ये आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळालं. ओव्हरऑल जर बघितलं तर कालचा दिवस काहीसा ट्रेंडी होता. आजचा दिवस जर बघितलं तर एक कन्सोलेशन. ओके. इकडे पण बघितलं तर या लेवलवरती कन्सोलेशन होतं आणि काहीसा सिमिलर कन्सोलिडेशन आपल्याला आज देखील मार्केटमध्ये दाखवलं. आणि त्याच्यानंतर मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम जी की ही बघायला मिळाली. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं ह्या लेवलवरनं एक निगेटिव्ह मोमेंटम पाहायला मिळाली होती. म्हणजे काहीसे सिमिलर पॅटर्न मार्केटने इकडे आपल्याला दाखवलेले आहेत. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की प्राइस ॲक्शन काहीसे सिमिलर आपल्याला बघायला मिळत असते. मार्केट जी आधी मोमेंटम झालाय तसा काहीसा मोमेंटम मार्केट परत द्यायचा प्रयत्न करत असतो, कारण की त्या लेवलवरती सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय झोन, प्राइस ॲक्शन तशा बनलेल्या असतात. तिथे सायकोलॉजी लागलेली असते. इकडनं काय सायकोलॉजी होती की मार्केटनी बाबा इकडनं निगेटिव्ह मोमेंटम करून मार्केट इकडनं काय होते, निगेटिव्ह होते. या लेवलवरती काय होतं, मार्केट या लेवलवरती येऊन डिमांड झोन घेऊन मार्केटवर जातं. म्हणजे या लेवलवरती काय होतं, बायर लोक आहेत आणि या लेवलवरती काय, सेलर लोक आहेत. मार्केट बायर लोकांच्या झोनमध्ये आलं की मार्केट वरती गेलं, सेलर लोकांच्या झोनमध्ये आलं की मार्केटने इकडनं डाऊन साईड मोमेंटम दाखवलं. ओके. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत प्राइस ॲक्शनच्या, डिमांड सप्लाय झोन आणि सपोर्ट रेजिस्टन्स झोन. ओके. तर ह्या गोष्टी थोड्याशा शिकायचा प्रयत्न करत जावा. वारंवार तुम्हाला ह्या गोष्टी मार्केटमध्ये रिपीट होताना दिसू शकतात ते. ओके. सगळ्या लेवल एकदा आपण रिमूव्ह करूया आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर काहीसं तुम्हाला सिमिलर चार्ट पॅटर्न बघायला मिळेल. ओके. इकडे जर बघितलं तर इकडे आणि इकडे सपोर्ट, मार्केटनी वरती गेलं, मार्केट वरती गेलं, मार्केटने डाऊन साईड मोमेंटम दाखवला, मार्केट डाऊन साईड. हे जर 2 पॅटर्न बघितले तुम्ही तर काहीसं सिमिलर पॅटर्न बघायला मिळतात ते. ओके. मग प्राइस ॲक्शन मध्ये आपण काय बघतो की रिसेंटली मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन केली होती किंवा रिसेंटली मार्केटमध्ये कुठून बुलिश मोमेंटम आला होता, कुठून सेलिंग आली होती, मार्केटने कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन केली होती, कशा पद्धतीने मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता, हे आपल्याला इकडे त्याचं ताजं उदाहरण इकडे बघायला मिळते. आता ओव्हरऑल जर बघितलं तर एक रेंज आपल्या इकडे बघायला मिळते. मार्केट आलं, टप्पा खाल्ला, वरती गेलं, रेजिस्टन्स घेतला, खाली आला, टप्पा खाल्ला, परत वरती गेला, रेजिस्टन्स घेतला. तर काहीसं इकडे आपल्याला काय एक रेंज बघायला मिळते. कुठल्या लेवलवरती, 23,800. बघा 23,800 जर तुम्ही लास्ट टाइम बघितला, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला मिळत होता. दिसते तुम्हाला इकडे, या लेवलवर मार्केट मल्टिपल टाइम बुलिश झालं होतं. आता 23,800 ची लेवल या लेवलनं लेवल ब्रेक झाली म्हणजे काय होतं, 23,800चा जो सपोर्ट होता तो ब्रेक केला निफ्टीने. निफ्टी खाली आला, निफ्टीने काय केलं, 23,000 साधारण 300च्या आसपास इकडे एक सपोर्ट क्रिएट केला. 23,300 वरती
परत बुलिश मोमेंटम, खाली आला परत बुलिश मोमेंटम. म्हणजे 500 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केटमध्ये काय आपल्याला आता जसं इकडे या पद्धतीने कन्सोलिडेशन बघायला मिळत होतं मोठ्या रेंजमध्ये, तसं आपल्याला आता इकडे प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला मिळते, कन्सोलिडेशन बघायला मिळते मोठ्या रेंजमध्ये. ओके, इकडे आपल्याला 23,800 ची लेवल बघायची. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे मल्टिपल टाइम 23,300चा. तर ही रेंज आपल्याला बघायला मिळते. आता याच्यामध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय आहे की बाबा मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला, मार्केटने अपसाइड मोमेंटम गेलं, मार्केटने परत एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ही जर लेवलवरती बघितलं तर इकडे मार्केटने काय केलंय, डबल बॉटम क्रिएट केला. डबल बॉटम मार्केटने क्रिएट करून मार्केट काय केलं, परत बुलिश साईडला गेलं. परंतु नेकलाईन ब्रेक केली का डबल बॉटमची, डबल बॉटमची नेकलाईन ब्रेक केली का 23,800ची, नाही केली. म्हणजे काय की मार्केट या रेंजमध्ये या रेंजमध्ये काय होतं, आता कन्सोलिडेशन आपल्याला करताना दिसतं. आता बीओएस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जर बघितलं तर मार्केटनी जर ही लेवल ब्रेक केली तर मार्केटचा जो नेगेटिव्ह ट्रेंड होता तर तो नेगेटिव्ह ट्रेंड इकडे काय होतो, थोडासा शिफ्ट होऊन बुलिश साईडला जाताना दिसू शकतो. मग या लेवलवरती जे बायर होते, या लेवलवरती जो डिमांड झोन होता हा परत आपल्याला या लेवलवरती ऍक्टिव्ह होताना दिसू शकतो. मग इकडचे जे सेलर आहेत, ओके फ्रेशमध्ये बघा, या लेवलवरती जे सेलर आहेत, या लेवलला जर निफ्टीने ब्रेक केलं तर या लेवलचे सेलर काहीशी इकडनं आपल्याला जाताना दिसतील आणि एक डिमांड धरून फ्रेश बायर इकडे आपल्याला येताना दिसू शकते. परंतु ओव्हरऑल जर सेंटिमेंट बघितलं तर मार्केटचा ओव्हरऑल सेंटिमेंट निगेटिव्ह आहे. आता ग्लोबल फॅक्टर जरी बघितले तर थोडेसे मिक्स आहेत, परंतु इंडियाचं जर आत्ताचा म्हणजे भारत देशाची जर आत्ताची परिस्थिती बघितली तर ते काहीशी नेगेटिव्ह आहे. मार्केटमध्ये बघितलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला काहीसा सेलिंगमध्ये बघायला मिळतही आहे. ओके, आता 2 दिवसामध्ये काहीशी बाईंग आली. ओके, ही एक दिवस आणि आजचा एक दिवस. परंतु आज जर बघितलं तर आजचा ओपनिंगला मार्केट ब्रेकआउट देऊन सस्टेन झालं का, नाही झालं. म्हणजे काहीशी पॉझिटिव्ह न्यूज असूनही मार्केटमध्ये काय मिळालं आपल्याला, थोडंसं रिजेक्शन बघायला मिळालं. ते रिजेक्शन कुठं आहे, 23,800 वरती. सपोर्ट कुठे आहे, 23,200 वरती. तर ह्या थोड्याशा गोष्टी समजावून घेत जाऊ. आता तुम्हाला वाटेल की हे काय उद्याचं अनालिसिस सोडून हे काय सांगतं ते, की ह्या गोष्टी थोड्याशा प्राइस ॲक्शनच्या तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करत जावा. डिमांड झोन कुठे आहे, सप्लाय झोन कुठे आहे, मार्केट ओव्हरऑल अप ट्रेंडमध्ये असल्यावर कसं जातं, डाऊन ट्रेंडमध्ये असल्यावर कसं जातं, साईडवेजमध्ये आपल्याला मार्केटमध्ये कशी मोमेंटम बघायला मिळते, त्याचबरोबर मार्केटचा ट्रेंड कसा चेंज होतो, ज्याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बोलतो बॉस. ओके, तर ते चेंज कसं होतं. ओके, त्याच्यानंतर कॅरेक्टर काय आहे मार्केटचं. मार्केटचं कॅरेक्टर म्हणजे काय की मार्केट आता कुठल्या ट्रेंडमध्ये आहे. ओके, निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आहे का पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आहे का कन्सोलिडेशनमध्ये आहे, हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. काय होतं की ज्यावेळेस मार्केट वन डायरेक्शनमध्ये असतं त्यावेळेस आपल्याला मोमेंटम हे फास्ट बघायला मिळत असतात. ज्यावेळेस मार्केट कुठल्या तरी वन डायरेक्शन असतं त्यावेळेस मोमेंटम काय असतं, फास्ट बघायला मिळतं. बघा इकडे होतं मोमेंटम इकडे फास्ट होते. बघा कॅन्डलची साईज जर बघितलं तर कॅन्डलकडे मोठ्या मोठ्या पद्धतीने बघायला मिळत होते. परंतु काय होतं की मार्केट ज्यावेळेस कन्सोलिडेशन करतं, या लेवलमध्ये कन्सोलिडेशन होतं, या लेवलमध्ये कन्सोलिडेशन, त्यावेळेस तिकडे मार्केटमध्ये सायकोलॉजी खराब होते आणि ओव्हर ट्रेडिंग होण्याची पॉसिबिलिटी जास्त वाढते. त्यामुळे मार्केट ज्यावेळेस ट्रेंडमध्ये असतं, अप ट्रेंड किंवा डाऊन तिकडे ओव्हर ट्रेडिंग होण्याची पॉसिबिलिटी कमी असते. परंतु ज्यावेळेस मार्केट कन्सोलिडेशनमध्ये असतं तिकडे ओव्हर ट्रेडिंग होण्याची पॉसिबिलिटी हाय असते. आता हे तर बेसिक आहे, परंतु याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये आपली सायकोलॉजी खराब होती. एक आपण लेवल बघतो, मार्केट तिकडनं निघून गेलं तर काय बोलतो आपण की ट्रेंड सुटली, मागे पळण्यात काही लॉजिक नाही. बस सुटली, बसच्या मागे पळण्यात काही लॉजिक नाही. पोरगी निघून गेली, पोरगीच्या मागे पळण्यात काही लॉजिक नाही. ओके, तिन्ही उदाहरणं दिली, तिन्ही वेगवेगळ्या लोकांसाठी आहेत. आता इकडे जर बघितलं तर काय होतं की कन्सोलिडेशन म्हणजे काय आहे की थांबतीये जातीये म्हणजे मग त्याच्यामध्ये चढू का नको अशा गोष्टी होतात. ओके, मग चढलं चालतच नाही, परत आपण होतो चालायला लागतं. मी हे बसचं उदाहरण देतोय. ओके, सो कन्सोलिडेशन मार्केट ज्यावेळेस असतं त्यावेळेस सायकोलॉजी आधी खराब होते आणि ज्यावेळेस सायकोलॉजी खराब होते त्यावेळेस आपल्याला तिथे ना डिमांड झोन दिसत आहे, ना सप्लाय झोन दिसत आहे, ना सेटअप दिसत आहे, ना प्राइस ऍक्शन दिसत आहे, काहीही दिसत नाही. प्रत्येक कॅन्डलवरती आपल्याला वाटतं की आता मोमेंटम येणार.
ओके. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या व्यवस्थित समजून घ्या. आता काय होतं की खूप लोकांना प्राइस ॲक्शनचं बऱ्यापैकी नॉलेज असतं, परंतु प्राइस ॲक्शनच्या नॉलेज बरोबर त्याचसोबत आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, सायकोलॉजी, तुमच्या स्वतःची सायकोलॉजी, मार्केटची सायकोलॉजी, ओके, ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या मिसिंग असतात. त्यामुळे काय होतं की आपलं कॅपिटल किती आहे ना, आपल्याला त्या कॅपिटलवरती रिस्क किती घ्यायची हेच समजत नाही. ओके. त्यामुळं स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकायचं ट्राय करा. ओके. आणि जर तुम्ही नवीन असाल तर बघा, प्राइस ॲक्शन शिकण्याचं ट्राय करा, कारण की एक सुरुवात आहे, स्टेप आहे. एक स्टेप तुम्ही टाकताय, दुसरी स्टेप टाकताय, तिसरी स्टेप टाकताय. एक अशी वेळ येते की तुम्ही किती प्रॅक्टिस केली आहे, किती अभ्यास केलाय, किती तुम्ही त्याचं एज्युकेशन घेतलंय, त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी तुमच्या डोळ्याने दिसायला सुरुवात होते. त्यावेळेस गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर होती ना, त्यावेळेस समजायला सुरुवात होते. आणि ही कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायची असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटचं नॉलेज घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. फक्त आम्ही सोशल मीडियावरती बघतोय, माझा मित्र बघतोय, माझा मित्राचे वडील करतात, ते मित्र करतोय, हे करतोय, ते करतोय, दुनिया करते म्हणून मला करायचं, असं जर तुमचा विचार असेल तर त्याच्यावर फुली मारा, दुसरं कामधंदा शोधा. परंतु तुम्हाला वाटत असेल की बाबा मला करायचंच आहे, मग त्याची सुरुवात तुम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर चार्ट ट्रेडिंग काय आहे, चार्ट ट्रेडिंग नंतर बाबा आपल्याला स्क्रीनवरती चार्ट दिसतोय, परंतु त्या चार्टमध्ये मोमेंटम कसा येतो, निगेटिव्ह मोमेंटम कसा येतो, पॉझिटिव्ह मोमेंटम कसं येतं, कन्सोलिडेशन कशा पद्धतीने होते, बरं हे होताना कुठले कुठले सेटअप तयार होतात, ते सेटअपमध्ये कुठल्या स्ट्रॅटर्जी आपण वापरू शकतो, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा, कारण की ही ओव्हरनाईटमध्ये येण्यासारखी गोष्ट बिलकुलही नाहीये. ओके. ते ह्या बेसिक पासून सुरुवात करा, जसं जसं तुम्हाला जमन तसं तुम्हाला जमन त्याच्यामध्ये तुमचं स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत जावा, स्किल त्याच्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करत जावा. ओके. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्राइस ॲक्शन रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड, रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड, ह्या सगळ्या आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये समजून शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. ओके. ते जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आता कोणाला डिस्क्रिप्शन समजत नाही, पिन कमेंट समजत नाही, मी तुम्हाला 1 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. इकडे जर गेलं तर आपला हा चॅनल आहे. ओके. इकडे हा व्हिडिओ आहे. कुठल्याही व्हिडिओ तुम्ही जाऊन रिसेंटली क्लिक करा. ओके. त्याच्यानंतर जर खाली गेलं तर तुम्हाला असं मोरचं ऑप्शन आहे. इथे बघा, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स, या लिंकवरती जर गेला तर तुम्ही पेजवरती जाता, तिकडे जॉईन करू शकता. तसेच कमेंट बॉक्समध्ये जर गेले तर इकडे या कमेंट आहे, तर कमेंटमध्ये देखील पिन केलेले आहेत, काही तुमच्या मित्रांच्या कमेंट आहेत खाली. ओके. तर विचार करू शकता, तुम्हाला जॉईन करायचंय, नाही जॉईन करायचंय, शिकण्याची इच्छा असेल तर बघा, नक्की ट्राय करा. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांना कसा एक्सपिरियन्स आलेला आहे हे कमेंटमध्ये सांगा. ओके. आता प्रॅक्टिस पण तितकीच महत्त्वाची आहे, परंतु प्रॅक्टिस कुठल्या गोष्टीची करायला पाहिजे हे तर तुम्हाला आधी समजायला पाहिजे. ओके. तर नक्की एकदा विचार करू शकता. आता येऊ चार्टकडे. आता इकडे जर बघितलं तर काही प्राइस ॲक्शन आपल्या इकडे बघायला मिळते, काही लेवल्स बघायला मिळतात. 23,800चा एक बऱ्यापैकी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर या स्विंगवरती आपल्याला सपोर्ट आहे. कुठली लेवल आहे, 23,582. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक 23,500ची राऊंड लेवल आहे. त्यानंतर जर पाहिलं तर या लेवलवरती काही लेवल आहेत, 23,420च्या आसपास, आणि हे 23,025. तर या काही डाऊन साईडचे लेवल आहेत, ज्या आपण काल बघितलं होतं, साधारण त्याच आहेत. रेजिस्टन्स जर बघितलं तर आत्ताची जी क्लोजिंग आहे 23,618 वरती आहे, 23,700 या लेवलवरती मल्टिपल रेजिस्टन्स आहे. सुटसुटीत समजून घ्यायचा प्रयत्न करा, आणि चार्ट जितकं तुम्ही सुटसुटीत शिकाल, जितकं तुम्ही सुटसुटीत प्राइस ॲक्शन शिकसाल, तितकं तुम्हाला चार्ट रीड करायला सोपं जाईल.
ओके, लेवल काढताना थोड्याशा लेवल सुटसुटीत आणि व्यवस्थित असायला गरजेचे आहेत. खूप जास्त इंडिकेटर, खूप जास्त खिचडी त्यामध्ये करून ठेवली तर मग ना ते तुम्हालाही समजणार आहे आणि खूप ओव्हर थिंकिंग केली तर मग ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्हाला डिसिजन घेणं खूप अवघड जातं. ओके, मग जितकं तुम्ही सिंपल ठेवसाल तितकं तुमच्यासाठी सोपं जाईल. प्राइस ॲक्शन समजून घ्या. मार्केटने एक ट्रेंड लाईन इकडे केली होती. मार्केट ट्रेंड लाईन ब्रेक केलं, खाली आलं. आता इकडे जर बघितलं तर मार्केट परत वरती गेलं होतं. इकडे काहीसा रेझिस्टन्स होता. तो रेझिस्टन्स ब्रेक करता आला नाही. लास्ट टाइम इकडनं सेलिंग आली होती. त्या सेलिंगच्या लेवलवरती आता निफ्टी आपल्याला जाऊन दिसतोय. 23,580, 23,700 रेझिस्टन्स, सपोर्ट, काहीशी नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. ओके, निफ्टी आता एक राउंडिंग टॉप केलेला आहे एक आणि या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे. ते एक छोटासा पुलबॅक घेऊन जर या लेवलवरती सपोर्ट ब्रेक करत असेल तर तुम्हाला काहीसा अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बघायला मिळत असेल. ज्याला सेटअप माहिती आहे कमेंट करून सांगू शकता. 23,582च्या खाली जर बघितलं तर 23,500ची राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर सेकंड इकडे 23,500, सेकंड लेवल जर बघितलं 23,418 या लेवलवरती. तिसरी लेवल जर बघितली तर 23,325 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आता बुलिश साईडला जर बघितलं तर ज्या पद्धतीने सिनेरिओ आहे इकडे प्राइस ॲक्शनचा, बुलिश साईडला मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी झालेली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की बाबा जे पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे, पेट्रोल लोकांना व्यवस्थित मिळत नाहीये. ओके, आता त्याचे XYZ कारण ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे हा काय खूप पॉझिटिव्ह सिनारिओ आहे का? नाही बघायला मिळत आहे. ओके, थोडंसं जर इन्फ्लेशन बघितलं तर इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आहे आणि काहीसं आपल्याला मंदीचे संकेत आपल्याला बघायला मिळतात. परंतु आता इतका मोठा विचार करणं आपण बघूया चार्टवरती काय बघायला मिळतंय. तर चार्ट काय बघायला मिळतोय त्याचा विचार करायचा. खूप पुढचा विचार करण्यात काही लॉजिक नसतं. ओके, आपण उद्याचा अॅनालिसिस करतोय. उद्याच्या दिवशी आपल्याला काही लेव्हल्स बघायला मिळतात त्याचा विचार करायचा आहे. ओके, मग उद्या जर बघितलं तर हे 2 रेझिस्टन्स आहे. इकडे 2 पहारेकरी बसलेले आपण म्हणू शकतो की मार्केटला वरती जाताना ते दाबतं ते खाली. ओके, तर इकडे जर 23,700ची जी लेवल आहे, काहीसं प्राइस ॲक्शन करून जर बुलिश झाली तर काहीशी इकडे या पद्धतीने काहीशी ट्रेंड लाईन होईल. छोटासा एक हा जो 23,800ची जी रेझिस्टन्स लेवल आहे ती बघायला मिळू शकते आणि त्याच्यानंतर मग तिकडनं ट्रेड मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. सेकंड लेवल जर बघितलं 23,890च्या आसपास आणि थर्ड लेवल 23,970च्या आसपास. ओके, बुलिश साईडला थोडीशी रिस्क हाय आहे. मार्केट बुलिश साईडला जाताना स्ट्रगल करते. धाप लागते मार्केटला बुलिश साईडला जाताना. ओके, त्यामुळे बुलिश साईडला जर काही प्राइस ॲक्शन बनत असेल, ब्रेकआउट जर बुलिश साईडला येत असेल तर तुमचं रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, मी वारंवार ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि काय आहे की ह्या गोष्टी करून सायकोलॉजी तुमची कशी आहे की तुम्ही खूप लोकांचे कमेंट असतात की सर आम्ही बघतो की आम्हाला माहिती असतं इकडनं जाऊ शकतो परंतु भीती वाटते आणि ज्यावेळेस भीती वाटते ना त्यावेळेस तुमचं लॉट साईज त्याच्यामध्ये गडबड आहे कुठेतरी. तुमची जी सायकोलॉजी आहे ती कुठे ना कुठे गडबड आहे. ओके, तर हे सगळं सायकोलॉजी रिलेटेड किंवा लॉट साईज रिलेटेड प्राइस ॲक्शन सोबत ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. आणि टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. टेलिग्रामला आवर्जून जॉईन करू शकता. ओके, तर या काही बुलिश लेवल आहे. गॅप अप थोडंसं रेझिस्टन्स लेवलमध्येच आहे. जर गॅप अप पण होत असेल तर थोडंसं थांबून काय प्राइस ॲक्शन बनते कारण गॅप अप नंतर मार्केटमध्ये रेंज बघायला मिळू शकते. मग रेंजचा ब्रेकआउट कुठे येतोय ते बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसं आपल्याला पुलबॅक नंतर परत काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. बघा, गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये काहीसं आहे ना बेरिश फ्लॅग ऑन पोल आपल्याला बघताना दिसू शकतं. ओके, कारण ही जी मोमेंटम आहे गॅप डाऊन जर ओपन होत असेल या सपोर्ट लेवल होती तर काहीसं पुलबॅक घेऊन मार्केट अशा आणि या रेजिस्टन्स लेवलवरून काहीसं अशा पद्धतीने निगेटिव्ह मोमेंटम बघायला शकतो. म्हणजे काहीसा बेरिश फ्लॅग ऑन पोल आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी जर बघितला तर काय केलं बँक निफ्टीने, जे आपण काल नो ट्रेडिंग झोन बघितली होती त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन केले. ओके, म्हणजे नो ट्रेडिंग झोनमध्येच याचा दम तुटलाय.
आता काल जे आपण लेवल बघितल्या होत्या 53,994, 54,211 आणि 54,400च्या आसपास या 3 लेवल आपल्याला या 3 रेजिस्टन्स लेवल बघायला मिळतात. ते ट्रेंड लाईन झाली छोटीशी आणि सपोर्ट जर बघितलं तर 53,254 वरती आहे. लेवल जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट 52,975 आणि 52,778. ओके, म्हणजे आता यांनी कुठलाच लेवलच ब्रेक केला नाही, त्यामुळे लेवलमध्ये काय चेंजेस येते का? नाही येते. काय कंटाळा आलाय का लेवल नवीन ड्रॉ करायला? बिलकुलही नाही. परंतु जर लेवलच मार्केटने त्याच पद्धतीने इकडे फॉलो केलेले आहेत, कन्सोलिडेशनमध्येच गेलेला आहे, नो ट्रेडिंग झोनमध्येच कन्सोलिडेशन करतोय, तर या लेवल सपोर्ट आणि रेजिस्टन्स येते, म्हणजे कुठलेही चेंज झालेले नाहीत. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स लेवलच्या आसपास आहे. थोडंसं सांभाळून मार्केट काय स्ट्रक्चर बनते, रेंज काय बनवती, इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गॅप डाऊनमध्ये एक पुलबॅक बघायला मिळू शकतो, कारण की तो सपोर्ट झोनवरती आहे. आणि आत्ताच आपण व्हिडिओच्या सुरुवातीला रेजिस्टन्स सपोर्ट डिमांड सप्लाय झोन थोडक्यात बघितलेला आहे. ओके, जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्स बघा, लास्ट टाइम या लेवलवरून एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन क्रिएट केली होती. आता हा बघितला तर कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की हा एक सप्लाय झोन आहे, जिकडनं मार्केटनी सप्लाय झोन आहे, रेजिस्टन्स आहे, जिकडं मार्केटनी सेलिंग प्रेशर दाखवतो. आणि इकडे जर बघितलं तर डिमांड झोन होता. आता मार्केटनी काय केलं, सप्लाय झोनमध्ये गेला. बघा, बुलिश साईडला लेवल पण छोट्या होत्या, नेगेटिव्ह साईडला लेवल मोठा होता. तुमच्या जर लक्षात असेल तर इकडे आपण बघितलं होतं की बुलिश साईडला मार्केटमध्ये थोडंसं रेजिस्टन्स थोडासा स्लो दिसतंय, मार्केट दिसताना जाऊ शकतं. आणि सेलिंग साईडला जर मार्केट ब्रेक होत असेल तर काहीसं मार्केटमध्ये अशा पद्धतीने जो अपसाईड मोमेंटम झाला होता तो थोडासा नेगेटिव्ह साईडला फास्ट मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण मार्केटनी नेगेटिव्ह साईडचा लेवल ब्रेक केला नाही. हा, मार्केटनी फ्रेश प्राइस ॲक्शन या लेवलवरती केली होती. आता तुम्हाला प्राइस ॲक्शन बघणं येतंय का नाही, तुम्हाला समजतंय का नाही, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके, आता लेवल जर बघितल्या तर काहीशा लेवल आपल्याला त्याच बघायला मिळतात. क्लोजिंग जी आहे ती 75,200 ला आलेली आहे, साधारण जर या लेवलच्या आसपास. रेजिस्टन्स जर बघितलं तर 75,500. इकडे पण काही मोठ्या लेवलमध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळत नाही. सपोर्ट जर बघितलं तर 75,088. एक पुलबॅक घेऊन, म्हणजे इकडे कन्सोलिडेशन आहे, इकडे कशा पद्धतीने, आणि इकडे पुलबॅक घेऊन बघा, इकडे कशा मुवमेंट, इकडे प्राइस ॲक्शन क्रिएट झाली होती. इकडे जर तशी काही प्राइस ॲक्शन क्रिएट होत असेल तर हा जो स्पेस आहे तितका स्पेस आपल्याला नेगेटिव्ह साईडला, म्हणजे मार्केट जर प्राइस ॲक्शन करून ब्रेक करत असेल इन हेड अँड शोल्डर पॅटर्न, तर हा काही जो शोल्डर आणि नेकलाईनच्या मध्ये, सॉरी, हेड आणि नेकलाईनच्या मध्ये जी स्पेस आहे तितकासा काहीसा मोमेंटम आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो. इकडे एक पुलबॅकची गरज आहे. एक टप्पा खाऊन मार्केट पुलबॅक देऊन जर लेवल ब्रेक करत असेल तर 74,810, 74,583 आणि 74,233 या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. 75,200, 75,800 साधारण 400 पॉईंटची नो ट्रेडिंगची रेंज आहे. इकडे पण कन्सोलिडेशन आहे, त्यामुळे बुलिश साईडला जर ब्रेकआउट देत असेल, जर कोण नवीन असेल, त्याला ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहीत नसेल तर थोडंसं लांब राहू शकतं. ज्याला एक्सपिरियन्स आहे तर पहिली जी लेवल आहे 75,400, सेकंड लेवल 75,844, या 2 लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन देखील तुमच्या समोर आहे. गॅप अप, गॅप डाऊन. गॅप अप जर होत असेल तर तो रेजिस्टन्स लेवलवरती आहेत, काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर एक पुल बॅक नंतर काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडंसं आपल्याला एका रेंजमध्ये अडकताना दिसतंय. ही जी रेंज आहे या रेंजमध्ये अडकताना दिसतंय. बुलिश साईडला जर ट्रेंड ब्रेकआउट होत असेल, म्हणजे बुलिश साईडला हे स्ट्रक्चर जे आहे हे 2 बनलेले, याच्या वरती जर निघून काहीसं 76,000, 75,000, 800, 900 ह्या ज्या लेवलच्या वरती मार्केट होऊन सस्टेन जर झालं तर मग आपण इकडे म्हणू शकतो की बाबा हा ट्रेंड होता तो काहीसा बेंड झाला आणि तिकडे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आपल्याला बघायला मग काहीसा बुलिश मोमेंटम मग तिकडनं आपल्याला सुरुवात होताना दिसू शकते. परंतु आत्ताच्या घडीला जर बघितलं तर मार्केट या रेजिस्टन्सला ब्रेक करताना ताकद लावते आणि तिकडं ते आपल्याला ब्रेक करताना दिसत नाही. म्हणजे ओव्हरऑल जो व्ह्यू आहे तो थोडासा काहीसा साईडवेज टू सेलिंग आपल्याला बघायला मिळतं. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस विथ प्राइस ॲक्शन लेवल समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.